थांब. अहो डॉक्टर, तुम्ही इथून जा. आई मी फक्त एक गोष्ट सांगायला आलो. काय? आज कस्तुरीला जो मुलगा बघायला येणार होता त्याला आत्याने जाऊन सगळं खरं सांगितलं. तू इथं वकिली करायला आलास का आपण खूप चांगला माणूस आहे दाखवायला आलास? नाही, माफी मागायला आलो. चांगलंय. आधी घाव घालायचा आणि मग वर फुंकर मारला यायचा, नाटक करायचं. अहो जे काय बोलायचं ते हात बोला. अजिबात नाही. प्रताप साटमशी संबंधित असल्यावर कोणालाही माझ्या घरात घेणार नाही. काय चाललंय तुमचं? उगाच बाहेर तमाशा नको. आधी बराच तमाशा झालाय आणि याला घरात घेणं म्हणजे ना त्या कामिनी समोर हार मानण्यासारखं आहे. तिने मला चॅलेंज दिलंय की ती आपल्या माऊला त्यांच्या घरची सून करून घेणार. हा इथं आलाय ना, याचंही काहीतरी प्लॅनिंग असलं पाहिजे. नाही बाबा, मी स्वतःच्या मर्जीने इकडे आलोय. मला कोणीही काहीही सांगितलेलं नाही. चल निघ मग आता, निघ. जातो, पण माझ्याकडे तुमची एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला द्यायची आहे. कोणती गोष्ट नाही, खरं तर एक आठवण आहे. मी कस्तुरीसाठी किती योग्य आहे हे आज मी तुम्हाला सांगायला नाही तर ती आठवण परत करायला आलो. दे आणि निघ. जातो, पण त्याआधी एक प्रश्न विचारायचा. मला सांगा, ज्या माणसामुळे आज मला तुमच्या घरात प्रवेशही नाहीये त्या माणसाबरोबर तुमचं काय नातं होतं? शत्रुत्व होतं? होता. जो एका पोलिसाचा एका गुन्हेगाराबरोबर असतो ना, तोच संबंध होता. अच्छा, पण या फोटोकडे बघून तर असं काही वाटत नाही. बाबांनी त्यांच्या कपाटात जपून ठेवला होता. आती तुम्ही बसा, मी पाणी आणते. नाही, नको आहे. मी ज्यासाठी आलो होतो ते झालं. माफी मागितली आणि फोटोही दिला. विचारायचं होतं, का केलं तसं? का माझ्या लेकीचं लग्न मोडलं? माझा बदला घ्यायचा होता म्हणून ना? नाही, आमच्या प्रेमासाठी त्यांनी फक्त एक शब्द बोलू नकोस. या घरात प्रेमाची भाषा चालत नाही. आणि कुणी दिली तुम्हाला परवानगी? ठरवून परवानगी घेऊन प्रेम होत नाही बाबा. हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा जेव्हा मी कस्तुरीला भेटलो तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो आणि त्यानंतर एक एक गोष्टी घडत गेली. तीही माझ्या प्रेमात पडली. मला तुझं हे पुराण ऐकायचं नाहीये. या घरात ना प्रेम बिम असं काही चालत नाही, असा नियम आहे इथं. आणि तुझा बाप कोण आहे, काय करतो तुला माहित आहे ना? माहित नाही? माहिती आहे, सगळं माहिती.
पण माझ्यासाठी ते फक्त माझे बाबा आहेत. आणि इतरांसाठी? इतरांसाठी काय? गुंड, मवाली, भाई, त्याच्यावर किती गुन्हे आहेत माहिती आहे तुला? पोलीस स्टेशनला चल, तुला दाखवतो. बाप म्हणून घ्यायची लाज वाटेल. आणि अशा घरात माझ्या मुलीला देऊ? माओ, आणि तू अशा गुंडाच्या घरात लग्न करणार आहेस? बाबा, पण मी काय म्हणतो, असे किती गुन्हे दाखल आहेत त्यांच्या नावावर? हे असं मोजून सांगता येत नसतं. पाप हे पाप आहे. आणि एक केलं काय आणि 100 केले काय? पण मग बाबा, जसं पापाचं काही मोजमाप नसतं तसं पुण्याचंही नसेल ना? हे काय म्हणायचं काय तुला? बाबा, मी ज्या दिवसापासून हॉस्पिटलमध्ये कामाला होते तेव्हापासून आजपर्यंत मी एकाही व्यक्तीला सौरभबद्दल काहीही वाईट बोलताना ऐकलेलं नाही. सौरभ न्यूरोलॉजिस्ट आहे. आजपर्यंत कमीत कमी 150 लोकांचे तरी प्राण वाचवले असतील बाबा त्यांनी. आणि त्यातलीच एक आपली आई आहे. हे पुण्याचं काम नाहीये का बाबा? बाबा, आज त्याच समाजात सौरभला देव मानलं जातं या समाजात त्याच्या वडिलांना गुंड म्हणून ओळखतात. या घराची ओळख गुंडाचं घर अशी होती, पण आज सगळे त्याला डॉक्टर सौरभचं घर असं ओळखतात. नाही कस्तुरी, थांब. तू नको माझ्या बाजूने बोलू. काय बाबा म्हणतायत ते खरंय. हा समाजच असा आहे. इथे चांगली कामं एकदम लवकर पुसली जातात आणि तुमच्या चुका आयुष्यभर तुमच्या सावलीसारख्या तुमच्या पाठीशी असतात. त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा ते भोगतायत आणि मी न केलेल्या. तुझ्या बापाने इतक्या लोकांची घरं उद्ध्वस्त केलेत ना, त्यांचा शाप आहे हा. चल निघितून. तुम्हाला काहीही सांगितलंस तर माझ्यावर काहीही फरक पडणार नाही, कारण मी कामिनीला जिंकू देणार नाही. आज माझे बाबा फक्त कस्तुरीचं ऐकतात हे जेव्हा मम्मीला कळलं तेव्हाच ती हरली. ज्या माणसाने आयुष्यात कोणाचंही ऐकलं नाही, ना बायकोचं, ना बहिणीचं, ना माझं, आज तो माणूस फक्त तुमच्या मुलीचं ऐकतो. मग हा काय माझा विजय झाला समजू? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बंदुकीचा धाक दाखवून काम करून घेणारी मम्मी आज काहीही करू शकत नाही बाबा. याचा अर्थ काय होतो? तुम्ही जिंकलात. कारण इच्छा असून सुद्धा केवळ तुम्हाला आवडत नाही म्हणून तुमच्या मुलांनी प्रेमापासून माघार घेतली. पण अजून तो ते प्रेम विसरलेला नाही. आई, तू बोलू दे मला. आपलं प्रेम समोर असताना सुद्धा तुमची मुलगी तुम्ही सांगेल त्या मुलाशी लग्न करायला तयार झाली. अजून काय हवंय तुम्हाला? आम्ही सगळे हरलो, तुम्हीच जिंकला. कारण इथे आपल्या मनासारखं वागता येत नाही कुणालाही. आज तुझ्यामुळे लक्ष्मी माझ्या विरुद्ध बोलली. चल नाही घेतून चालता हो. आणि कुणी कितीही काहीही सांगितलं ना, माणसाची कर्म पुसता येत नाहीत. माणूस ना आपल्या कुटुंबासाठी जगतो, आयुष्यभर सतोटीने वागतो, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतो.
कारण त्याच्यानंतरही त्याचं नाव खराब होऊ नये म्हणून. आणि संस्कार ना रक्तात लागतात. शिक्षणामुळे फक्त पद बदलू शकते, पण चारित्र्य फक्त संस्कारामुळे. आणि ते संस्कार ना रक्तात लागतात, मुळात रक्तात लागतात. आणि ते तुझ्या रक्तात अजिबात नाहीत. चल निघ इथून, नाहीतर मी तुला हाकलून दिला. निघ इथून. थांब. आता ना कुठलीही वाईट आठवण मला नको. चल लेख. थांब सौरभ. बाबा मला पटलं तुमचं बोलणं. शिक्षणाने संस्कार येत नाहीत, मान्य. संस्कार करायलाच कोणी नसेल तर काय करायचं. बाबा तुम्हीच सांगितलं होतं ना मला एकदा की गुंडांना सुद्धा आत्मसमर्पण करण्याची, स्वतःला सुधारायची एक संधी मिळते. ती संधी सौरभच्या बाबांना का मिळत नाही? आणि तरीही जर आपण त्याच्या वडिलांकडे फक्त एक गुंड म्हणून बघत राहिलो ना बाबा, तर आपल्याकडून खूप मोठी चूक होईल असं मला वाटतंय. बाबा एक संधी द्यायला हवी हो त्यांना. आणि इकडे फक्त पेशंटला बरं करायचं नाहीये, एका गुंडाला माणूस बनवायचं. ही संधी मिळते आम्हाला दोघांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम. बाबा का राग आहे हो तुम्हाला या शब्दाचा एवढा? तुम्ही जे आमच्यावर करता ते प्रेम नाही तर काय आहे? बाबा हीच तर भावना आहे ज्याने आपल्याला एकत्र बांधून ठेवलंय, प्रेम. आणि बाबा जर माझं सौरभ बरोबर लग्न नाही ना झालं तर माझा प्रेमावरूनच विश्वास उडेल. बाबा आमच्या लग्नाला होकार देऊन तुमची हार नाही होणार आहे. जिंकलं तर प्रेमच जिंकेल. आणि बाबा तरीही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मान्य नसतील तर आम्ही तुमचं मन नाही मोडणार. खरंच तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार होतो. माऊ रडू नकोय बघ, तू प्लीज शांत हो यार. निघतच होतो. थांब. मी तुमच्या लग्नाला तयार आहे. काय म्हणालात? तुझ्या आणि मावच्या लग्नाला मी तयार आहे. मम्मी काय हे सगळं? बाबा घरातला करता पुरुष विजय मिळून आल्यावर अशी ओवाळायची पद्धत आहे. पण पूर्ण विजय मिळाला नाही अजून. म्हणजे
कस्तुरी जेव्हा लग्न करून घरात येईल तेव्हा विजय होईल माझा. सुरू त्या कस्तुरीला आपल्या घरात आणून तू मला किती मोठा विजय मिळवून देणार आहेस तुला माहित नाही. अगं कमू अगं मला दे बाई, मला पण ओवाळायचंय, मी पण आत्या आहे. आत्या बाई ओवाळा. माझी पण हाऊस बागू दे ना. अहो आता सगळे हाऊसच हाऊस बागणारे. तू पण ना. म्हणजे काय आत्या आहे, कौतुक असत. सौरभ, कस्तुरीशी लग्न ठरवून अर्ध स्वप्न तो पूर्ण केलंच आहेस. आता ज्या दिवशी कस्तुरी आपला उंबरठा ओलांडून या घरात येईल त्याच दिवशी हा उंबरठा ओलांडून कमूला घराबाहेर काढते का नाही ते बघ. मारली पदराला गाठ. अभिनंदन बरं का. छोटा भाई अभिनंदन. हा थँक्स. बरं झालं सौरभ, तू कस्तुरीचं लग्न दुसरीकडे होऊ दिलं नाहीस. आता मला तिला नीट जवळून बघताय. झकास. चला आता एकदा का कस्तुरीच्या आणि सौरभच्या लग्नाचा बार उडला की कला आपल्या घरी जायला रिकामी. काय कला? हो हो हो. एकदा लग्न तर होऊ दे, मग कोण घराच्या बाहेर जात ते बघ. मम्मी मी बाबांना सांगून येतो. सांग बाबा सांग. आशीर्वाद घ्या त्यांच्याकडनं. आता कशाला? आता कशाला म्हणजे? किती दिवसांनी आपल्या घरात आनंदाची बातमी, आणि माऊलाही आवडतो म्हणून बनवलाय. मी बोलले म्हणून रागवलात ना? नाही ग मग सौरभवरचा राग गेला नाही अजून? लक्ष्मी, खरं सांगू का, माझा सौरभवर राग नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर. पण त्याच्या घरचे आहेत ना, ती चांगली नाही. पण कामिनी आहे ना, ती या सगळ्याचा गाजावाजा करणार बघ. तिला जे काही करायचं ते करू दे, पण आपल्याला माहिती आहे ना, आपण जे काही केलंय ते आपल्या लेकीसाठी केलंय. लक्ष्मी, प्रत्येक बापाच्या आयुष्यात ना सगळ्यात महत्वाचा प्रसंग काय असतो माहिती आहे? आपल्या लेकीचं लग्न. बापाला ना सगळ्यांना सांगायचं असतं की आपली मुलगी कुणाच्या घरात दिली आहे, त्याच्या घरातले काय काय करताय. आता मी काय सांगणार आहे सांग? सांगा. आपला जवळ डॉक्टर आहे. लक्ष्मी, घ्या, पहिली संधी मिळाली. शिंदे भाऊजींचा फोन आहे, सांगा त्यांना माऊचं लग्न ठरलंय म्हणून. हा शिंदे बोल. हनुमंतराव, अहो मी हे सांगायला फोन केलाय, मी उद्या देसाईंची भेट घेतो हो, आणि त्यांचा गैरसमज दूर करतो. नाही नाही नाही, नको जाऊ. माऊचं लग्न ठरलंय. अरे वाह, क्या बात आहे. अहो कोण आहे मुलगा? डॉक्टर आहे. वाह, पोरीने नशीब काढला. नाव काय म्हणालात? सौरभ. अहो सौरभ काय, त्याचा अण्णा वगैरे काय असेल की नाही? कुठे राहतो, काय करतो? हनुमंतराव काही सांगाल की नाही? हनुमंतराव, अहो कस्तुरी म्हणजे तुमची लाडाची लेक. अहो तिच्यासाठी स्थळ बघणार म्हणजे ते पारखूनच बघितलं असणार ना. हनुमंतराव, अहो काही बोलाल की नाही? हा, हे बघा पार्टी पाहिजे आम्हाला. शिंदे, ऐक ना, मी येतो पोलीस स्टेशनला, मग आल्यानंतर बोलू आपण. बर. आता सांग, कसा शिरा गोड लागणार आहे सांग. हे बघ लक्ष्मी, तू घाबरू नको. मी ना माऊच्या आनंदात विरजन नाही घालणार. मी खूप विचार करून होकार दिलाय. हे सगळं मान्य आहे, पण काही वाईट तर होणार नाही ना? नाही म्हणजे आपली माऊ. हनुमंत लोखंडे आपल्या लेकीच्या केसाला धक्काही लागू देणार नाही. मी ना खूप पुढचा विचार केलाय. म्हणजे जेव्हा प्रताप साठवून स्वतःच्या पायावर उभा राहील ना, तेव्हा पुढं काय होणार आहे ते फक्त मला माहिती आहे.